ठिकाणी आहे तिथं देखील सेम परिस्थिती आहे. शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्यानंतर सहानुभूतीची लाट आहे. तिथं देखील अक्षय कर्डिले बरोबर आहे उमेदवारी त्यांनी दाखल केली आहे भाजपमध्ये. मग तिकडे देखील आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार आहे. मग त्यांनी देखील माघार घ्यावी का या सगळ्या निवडणुकीतून? कारण की एकाला एक नाही, ही या निमित्तानं एक या सर्व एका नवीन सभ्यता स्थापित करण्याच्या एक संस्कृती घेऊन जाण्याच्या अनुषंगाने चर्चा होते, ही चांगली बाब आहे. मात्र आपण जर या 2 निवडणुका वगळून मागच्या 5 निवडणुकांकडे गेलो तर कुठेही अनफूट झालेली नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सोयीचं बोलणं हे कुठेतरी टाळावं आणि या संदर्भामध्ये पक्षाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. सोयीचं वागणं हा भारतीय जनता पक्षाचा स्वभाव झालेला आहे, हे यातून सिद्ध होत आहे. काही तास उरलेले आहेत, नेमकं आता कुठल्या वरिष्ठांशी चर्चा करायची बाकी आहे? काँग्रेसचा निर्णय कधीपर्यंत आम्हाला कळणार? नाही, कालपासून या संदर्भामध्ये आमच्याकडे विनंती येत आहेत. आम्ही आमचा उमेदवार तिथे ठामपणे उभा आहे. उमेदवार किती सक्षम आहेत आणि वैचारिक भूमिकेतून आणि काँग्रेसशी किती निगडीत आहे हे आपण सर्वांनी बघितलं आहे. आता या नवीन सर्व येत असणाऱ्या या विनंतीच्या अनुषंगानं मला महाराष्ट्रातील आमच्या सर्व नेत्यांशी चर्चा करणं हे आवश्यक आहे आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचा या संदर्भातली जी भूमिका आहे, भावना आहे, ही एकत्रित स्वरूपात आम्ही ठरवू आणि त्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भामध्ये पुढे जाण्याच्या अनुषंगानं निर्णय घेऊ. एकत्रित वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून तुमच्या काँग्रेस उमेदवाराच्या ज्या अटी होत्या नामांकन अर्ज दाखल करताना आज 3 वाजतापर्यंतची मुदत आहे माघारीची, तुम्हाला काय वाटतं? चित्र ह्या निवडणुकीला लढण्याकरता, सामोरं जाण्याकरता आम्ही तयार आहोत. निवडणुकीच्या लढण्याच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आमचा उमेदवार सक्षम आहे, त्या ठिकाणी सर्व आमचे नेते जाऊन त्या ठिकाणी प्रचार करणार आहे आणि निवडणूक ही आम्ही वैचारिक पातळीवर वैचारिक भूमिका घेऊन आम्ही निवडणूक लढतोय आणि ती निवडणूक लढत असताना आमच्याजवळ कुठला आविर्भाव नाही, आम्ही काही कुठल्या अहंकारात बोलत नाही. त्यामुळे आमची लढण्यामागची जी भूमिका आहे ही कुठे खोड घालणं, कुठे खोडसाळपणा करणं ही नाही. तर एक वैचारिक भूमिका घेऊन आम्ही लढण्याच्या अनुषंगाने आमची पूर्ण तयारी झालेली आहे. लढण्यासाठी आम्ही पुढे जाते आहोत. मात्र या संदर्भात येत असणाऱ्या आमच्याकडे ज्या विनंती आहेत त्या विनंतीच्या अनुषंगानं त्याच्यावर पक्षात चर्चा घडून येणं हे आवश्यक आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही चर्चा करत आहोत. ही जी काय मालिका सुरू ठेवलेली आहे या सगळ्या संदर्भात, या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात, ही मुळात नेमकी का उद्भवली गेलेली आहे? कारण की लोकशाही आहे भारतात, त्यामुळे कोणी कुठेही जाऊन निवडणूक लढवू शकतं आणि हा लोकशाहीने दिलेला, संविधानाने दिलेला अधिकार आहे. हा खरं तर हिरावून घेण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांकडनं होतोय. एक बारामतीतही काँग्रेसच्या संदर्भामध्ये अशा स्वरूपामध्ये बोटं दाखवणं हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण एकूण 53 अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्यामध्ये त्या इतर अर्जाच्या अनुषंगानं कोणी बोलायला तयार नाही. हरकत नाही. मूळ मुद्दा हाच आहे की या निवडणुकीला बिनविरोधचा एवढा जोरात जो पुळका या शब्दाचा जो भारतीय जनता पक्षाला आला आहे, त्या अनुषंगानं मला एवढंच सांगायचं आहे की आपण एक पॅटर्न महाराष्ट्रामध्ये जो लागू केला अनफोतचा, त्याचा आम्ही दुसऱ्या बाजूला निषेध करतो आहोत. कारण नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद यामध्ये आपण पैसा फेक, तमाशा देख, पैसे देऊन लोकांना विड्रॉल करायला लावले, लोकांना अर्ज भरलेल्याला आपल्या पक्षात घेतलं, कुठे गुन्हे दाखल करू अशी धमकी दिली, कॉलर पकडून विड्रॉल करायला लावले. अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे माध्यमं असतील, जी वरिष्ठ साहित्यिक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील,